त्या बेरला उंबरवेड्याच्या मैदानात आपण राहुलभाईचं मथुर बरोबर पळालो आणि आता जसं मथुरमध्ये पळवलं त्याच्या नंतर पण असं म्हणजे फॅन वाढत चाललेले आहे. पहिला म्हणजे आता मथुर झाला, गोडचा सर्जा झाला, सैराट झाला. लाखोनी खेळण्यात जी मजा आहे आणि कमीनी जी खेळण्यात मजा आहे ती वेगळीच आहे. आणि राहुल दादा म्हणजे व्यक्तिमत्वाला सांगायला गेलं तर खूप चांगली व्यक्ती करतो ना. 100% आम्ही पायरा करतो. आम्हाला जे फोन येतात ना त्यांना आम्ही सांगतो. कडाव केसरीमध्ये आम्हाला त्यांनी बाईकचा मानकरी झाला तो. त्याच्यानंतर सोन्याबरोबर पालवलो आम्ही खाडेपाड्याच्या मैदानामध्ये, तिथे फ्रीजचा मानकरी झालो. तर नमस्कार मंडळी. तर आपल्यासोबत आहे सध्या चर्चेत असणारा किस्मत दादा. तर दादांशी बोलूया आणि आजच्या मैदानाबद्दल देखील माहिती घेऊया आणि किस्मतचा पूर्ण असा इतिहास या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार दादा. आपलं नाव सांगा ना. माझं नाव रोशन हरिचंद्र गायकर. सर्वप्रथम मी तुमच्या युट्यूबरांचे आभार मानतो की आज तुमच्या मुलाच आमचा बैल चर्चेत आलेला आहे. म्हणजे बरोबर, कारण तुम्ही जी मुलाखत बाईट वगैरे घेता त्या मुलाचं आमचं बैलाचं कुठेतरी नाव होतं. बरोबर. तर आपण कुठून आहात जरा आपली ओळख करून द्या मला. आमचं गाव कशेले कशाला आणि कशेले या बैलाने आमच्या किस्मत बैलांनी कशेलेचं नाव उंचावर नेलेलं आहे आणि भरपूर म्हणजे सगळीकडे आता त्याच्या ज्या पळण्याच्या जोरावरती त्यांनी आमच्या मालकाचं नाव आणि कशेलेचं नाव पुढे आणलेलं आहे. बरोबर. आजच्या मैदानाबद्दल काय सांगा. उसाटणे मैदान पहिल्यांदा असा भरलेला, तिथं आपण गुलालाचे मानकरी झालेलो आहोत. उसाटणे मैदानामध्ये म्हणजे आम्ही गेल्या वर्षी पण भरपूर गुलाल केले आणि आजचा गुलाल म्हणजे आज पहिल्यांदाच मैदान भरला आणि मैदान पण असा भरगच्च भरलेला आहे. आणि म्हणजे पायरा आमचा गेल्या रविवारीच जुलून आला होता, सैराट आणि आमचा पायरा. आणि सैराटबद्दल पण आमची म्हणजे किस्मत आणि सैराट कसे एक जुलैचे बैल आहेत आणि त्याच्याबद्दल सांगायचं तेवढं पण थोडंच आणि किस्मतबद्दल सांगायचं ते पण कमीच आहे. बरोबर. ही जोडी आधी पळालेली आहे का, सैराट आणि किस्मत? किती वेळा पळालेली? सैराट आणि किस्मत या वर्षीच म्हणजे गेल्या वर्षी पळाली होती पण या वर्षी म्हणजे आता लगातार जवळजवळ 3 ते 4 गुलाल झाले. त्या बेरला उंबरवेड्याच्या मैदानात आपण राहुलभाईचं मथुर बरोबर पळालो. कारण मथुरचा पायरा पण 2 आठवड्यापूर्वी झाला होता आणि दादा आमच्या बैलाचे भरपूर म्हणजे सगळ्या बाईटमध्ये दादा आमच्या बैलाचे नाव घ्यायचे. किस्मत कशेलेकरांचा किस्मत खूप छान पळतो वगैरे असं. तर पायरा जुलून आला आणि त्यांच्याबरोबर पण आम्ही पळालो. म्हणजे असं म्हणजे एक पण असा बैल राहिला नाही का त्या बैलाबरोबर आपण पळालो नाही. बरोबर. आणि मथुर सोबत पळून काय वेगळी अशी फॅनची क्रेज असे काय जमा झाले का नंतर? हा फॅन म्हणजे आता सगळीकडेच किस्मतनी नाव सोडलेलं आहे म्हणजे. आणि याच्या आधी पण थोडे फॅन जुलून आले होते आणि आता जसं मथुरमध्ये पळवलं त्याच्या नंतर पण असं म्हणजे फॅन वाढत चाललेले आहेत. बरोबर आहे. आता म्हणजे चर्चेत सध्या येतच आहे आपला किस्मत. तर आता मथुर झाला तसे अजून कोणते टॉपचे जे पेर आहेत ते आपण केलेले आहेत तरी मला नाव सांगा. पायरा म्हणजे आता मथुर झाला, गोडचा सर्जा झाला, सैराट झाला. विमानमध्ये आपण पळालो म्हणजे फेऱ्याला. बरोबर. आणि कुटारीचा सोन्या, जसं काही चंदर असेल, असे भरपूर पैरे आपल्याला जुळून आले होते. बरं. म्हणजे नक्कीच मोठे पेरे आपल्या किस्मतने केलेले आहेत. हा मोठेच पैरे म्हणजे कसं आहे आता. आणि आपण पैऱ्यांच्यात म्हणजे कसं समोरच्यानी आपल्याकडे बैल मागला तर आपण त्याला नाही बोलत नाही. म्हणजे आपण बैल त्यांच्यात पैऱ्यांच्यात जुळूनच खेळतो आणि त्यांना सांगतो भले आज या मैदानाला नाही पण पुढच्या मैदानाला आपण त्यांना बैल देऊ. तर मला एक सांगा, थोडा मागे जाऊया. किस्मत आपल्या दावणीला कसा आला आणि कुठून आला? किस्मत दावणीला आला त्यावेळेला मी नव्हतोच म्हणजे. तर पोरं होती आणि भाऊनी म्हणजे मालकाने आमच्या किस्मत घेतला. त्यावेळेला किस्मतच्या आपल्या 40 गावावरून त्याची खरेदी केली. 40 गावावरून खरेदी केल्याच्या नंतर घरी आणल्याच्या नंतर 3-4 बैलांच्यात पळाला किस्मत, भरपूर पळाला. आणि काही कालाने थोडा बैलाची काय अडचण असेल आतमध्ये आपल्याला त्याला काय माहित नाही, मुखाजीव त्यामुळं त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा काय झाला असेल तर थोडा कमी पळाला होता. तर आमचा मालक म्हणजे भाऊ आमचे प्रभाकर भाऊ ते जर थोडे नाराज झाले होते बैल म्हणजे का बाबा पुढे पळल का नाही पळल. परत आम्ही एक ट्राय केली. त्याच्यानंतर मग तो जसं त्यांनी जी स्पीड लावायला सुरुवात केली तसं बैलाने आम्हाला नाराज नाही केला. बरोबर. म्हणजे जसं त्याचं नाव आहे किस्मत तसं त्यांनी किस्मत तुमचे बदललेले आहे, बोलायला काय हरकत नाही. 100%. म्हणजे आपल्या दावणीला किस्मत आलंय तेव्हा काय तुम्हाला असं बदल म्हणजे जाणवले? बदल म्हणजे त्यांनी भरपूर आम्हाला बक्षिसं जिंकून दिली. कडाव केसरीमध्ये आम्हाला त्यांनी बाईकचा मानकरी झाला तो. त्याच्यानंतर सोन्याबरोबर पळवलो आम्ही खाडेपाड्याच्या मैदानामध्ये, तिथे फ्रीजचा मानकरी झालो. आणि याच मैदानात गेल्या वर्षी सैराटमध्ये पळवलो होतो त्यावेळेला सायकलचा मानकरी झालो होतो. बरोबर. 3 फेऱ्यांच्या मैदानाबद्दल सांगा ना. कोणता जिथे बाईकचा मानकरी झालेला तिथं झालं ना? नाही, 3 फेऱ्याच्या मैदान तुम्हाला सांगायला झालं तर आपल्या इथे जेव्हा कर्जत केसरी झाला त्यावेळेला आपण लक्षासोबत पळवलो होतो. त्यावेळेला 2 फेऱ्याला बैल भरपूर पळाला, 3ऱ्या फेऱ्याला पण बैल पळाला. पण आपली गाडी दुर्दैवाने फॉल झाली खाली, तरी पण 3ऱ्या नंबरला गाडी उतरली होती. अच्छा.
आणि आता किस्मतची आता या वर्षी पुढची वाटचालीसाठी तुम्ही काय म्हणजे बघता कसं असणार आहे? पुढचं वाटचाल आता ते किस्मतचं तुम्हाला सांगायला ते त्याच्याबद्दल किती सांगलं तरी थोडंच आहे. तो काय आमचं नाव आणि मालकाचं नाव कमी पडून देणार नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायला गेलं तर आमचे घरी जे आम्ही त्याला व्यायाम वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन, जे नियोजन कसं हे लागतं, नियोजनाशिवाय काही खेळ होत नाही. बरोबर. आणि नियोजन आमचं हे म्हणजे आमचं एक वैभव राणे तो म्हणजे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चाललेलो आहे. जो ते बोलतो का वैभव दादा आमचा बोलतो ना की बाबा पोरं असं करायचं, ते तसं आम्ही तसंच करतो. बरोबर ना. बैलाची आपण खरेदी बोलतो, काय जण लाखोंची 10 लाख असं 20 लाखाची पण खरेदी करतात. पैशाचं म्हणजे खरेदी जास्त महागाची असणं किंवा कमीची असणं यामध्ये काय तुम्हाला मत आहे? आता तुम्ही मस्त म्हणजे मला प्रश्न विचारलेले आहे, त्याबद्दल मी सांगतो. बघा, बैल लाखोनी खेळण्यात जी मजा आहे आणि कमीनी जी खेळण्यात मजा आहे ती वेगळीच आहे. बरोबर. बघा, आपण कमी किमतीने जर बैल घेतला आणि त्याला घडवलं त्याला खेळ म्हणतात. बरोबर. आणि एखाद्याकडून आपण समजा काय 20 लाख 25 लाखाचा जो बैल घेतला त्यानंतर त्याला काय खेळ बोलत नाही. बरोबर आहे. कारण तो आपण एखाद्याचं म्हणजे तुम्हाला शून्यापासून बैल घडवायला आवडतं. शून्यापासून जे बैल घडवतात त्याला शर्यत क्षेत्रामध्ये मजा आहे. बरोबर आहे. कारण शून्यापासून जो या क्षेत्रामध्ये टिकतो तो नक्कीच लांबपर्यंत टिकतो असं तुम्हाला बोलायचं. बरोबर, 100%. तर आता किस्मत झाला, किस्मत सारख्या अजून आपल्या दावणीला कोणते नंदी आहेत का? हा, आमच्या दावणीला 2 नंदी आहेत. किस्मत झाला एक, अजून एक आम्ही आत्ताच 40 गावावरून एक छोटा म्हणजे चिमण्या म्हणून आणलेला आहे. तो पण याच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे. आणि दुसरा सांगायला गेला तर अवतार, आता त्याला आम्ही महिनाभर काढला नाही, काही थोडा इजा झाली होती त्यामुळे. पण ज्या वेळेला आम्ही 3 फेरच्या मैदानाला गेलो होतो पल्सी स्टेशनला, त्यावेळेला किस्मत बरोबर बोललो, आम्ही भाऊला बोललो, आमच्या मालकाला बोललो का भाऊ आपली घरची गाडी तिथं पळल्या पाहिजे. तर भाऊ बोलतो ठीक आहे, तुम्ही बोलता ना तर आपण जाऊ बोलतो. तर आम्ही त्याला घेऊन गेलो. त्यानंतर याच्याच सोबत टाकला होता किस्मत सोबत, तर त्यांनी गटपास केला होता, पण याला पण तोंड काढून नव्हता दिला. बरोबर. आता आम्हाला अशी अपेक्षा आहे त्याच्याकडून का तो पण किस्मतची जागा चालू शकतो. बरोबर. आणि बैल जेव्हा चर्चेत येतो तेव्हा विषय राहता पैऱ्यांचा. जर तुम्हाला समोरून कोणी विचारलं का आमच्याशी पैरा कराल का, आणि त्याच्यात पण समोरच्याचा बैल देखील त्या स्पीडने पळत असेल तर तेव्हा तुम्ही पैरा कराल का त्यांच्याशी? करतो ना, 100% आम्ही पैरा करतो. आम्हाला जे फोन येतात ना त्यांना आम्ही सांगतो, फक्त आमचं नियोजन झालं असेल तर आम्ही त्याला काय सांगतो का बाबा आजचं नियोजन झालेलं आहे, तुम्ही पुढच्या वेळेला तुम्हाला मी बैल देतो. बरोबर आहे. नक्कीच आपण देखील एखाद्या काळात दुसऱ्याचे पैरा घेतलेले आता आपण जर चर्चेत आहे तर नक्कीच त्यांना देखील आपण पैरा दिला पाहिजे. याबद्दल काय बोलाल? आता कसं आहे बघा, शून्यातून वरती जातो त्याला या गोष्टी समजतात. आणि कसं आहे, आपण कोणत्या बैलाला कोणत्या नंदीला नाव नाही ठेवत का, तर आज आपला पळतोय म्हणून आपण हवेत नाही. तर कसं आहे, प्रत्येकाची बैला प्रत्येकाचे दिवस येतात, त्यामुळे प्रत्येकाने ज्याची बैला पळतात ते आपल्याकडे बैल मागतात आणि आपण त्यांना प्रत्येकाला संधी देऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे ज्याची म्हणजे कसं 2 नंबर 3 नंबरची बैल आहेत, आपण आल्यानंतर कसं आपण नाव पण ठेवतो आणि आपण नाव पण फिरवतो. आपण नाव ठेवल्याच्या नंतर कसं एखाद्याला संधी भेटते. जशी की 3 नंबर 4 नंबरची बैला असतात त्यांना पण खेळण्याची कुठेतरी संधी भेटते का बाबा, त्यांना वाटतो ना का बाबा चला किस्मत बरोबर आपण गाडी झाली तर आपण त्यांना टाकलं तर आपला नंदी पण कुठेतरी नावाचर्चेत येईल. बरोबर. दादा एक शेवटचा प्रश्न, राहुल दादांबद्दल काय सांगाल? राहुल दादांबद्दल सांगायचं गेलं तर कमीच आहे, कारण प्रत्येक वेळी जेव्हा आमचा पैरा जुलून नव्हता आला त्या वेळेपासून राहुल दादा आमच्याकडे म्हणजे आमच्या बैलाचं नाव घ्यायचं. प्रत्येक बाईटमध्ये आमच्या किस्मतचं नाव असंच आहे, किस्मत बैल खूप छान आहे, कशाला घ्यायचं कारणचा किस्मत बैल खूप पळतोय, भरपूर याला नाव घ्यायचं. आणि राहुल दादा म्हणजे व्यक्तिमत्वाला सांगायला गेलं तर खूप चांगली व्यक्ती. आणि ही जोडी आपल्याला परत दिसेल का मथुर आणि किस्मतची? बघू आता पुढे कालांतराने कसे. आता त्या दिवशी शुभम दादांनी बाईट दिली की आता 9 तारखेलाच बैल पळणार आहे त्यांचं ते गटाला, तर आपण कसं आपला बैल गटाला पळेल नाही पळेल ते आपण नाही सांगू शकत. बरोबर. आणि बघू जर झालाच नियोजन तर पण पुढे गाडी 100% आपण संपूर्ण किस्मतचे फॅन आणि पूर्ण म्हणजे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना आमच्याकडून किस्मत बैलाकडून आणि आमच्या सर्व कशेलेकरांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. चला दादा, धन्यवाद, तुम्ही मला मोलाचा वेळ दिला त्याच्यासाठी मी आभारी आहे. नक्कीच आपला किस्मत येणाऱ्या टायमात आपला भरपूर असं नाव करेल, तुम्हाला असंच यश प्राप्त हो